आजपासून तुम्हाला एटीएम मधून रोज 10,000 रुपये काढता येणार आहेत। रिझर्व्ह बँकेने या संदर्भातला निर्णय घेतला। यापूर्वी ही मर्यादा दिवसाला 4,500 इतकी होती, मात्र बँकेतून आठवड्याला 24,000 रुपये काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बँकेने कायम ठेवली आहे। तर चालू खात्यामधून रक्कम काढण्याची मर्यादा 1 लाख इतकी करण्यात आली आहे। यापूर्वी ती 50,000 होती। 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने एटीएम मधून रक्कम काढण्यासाठी मर्यादा घातली होती। आता चलनकोंडी कमी झाल्यामुळे सरकारने या मर्यादेत वाढ केली आहे। नोटाबंदीचा देशाच्या विकासावर काहीही परिणाम होणार नाही असा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांना एक धक्का देणारी बातमी। नोटाबंदीचा भारताच्या विकास दरावर विपरीत परिणाम होणार असल्याचं भाकीत IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनं वर्तवलंय। चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7.6% वरून घसरून 6.6% असेल असा अंदाज IMF वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक या अहवालात वर्तवण्यात आलाय। नोटाबंदीचा भारताच्या विकास दरावर परिणाम होणार असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालातही नमूद करण्यात आलंय। भारतातील 57 अब्जाधीशांची संपत्ती देशातील 70% जनतेच्या बरोबर असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर येते। गरिबी विरुद्ध लढणाऱ्या ऑक्सफॉर्म या जागतिक संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली। मागच्या 2 दशकांमध्ये भारत, चीन, इंडोनेशिया आणि श्रीलंकेमध्ये 10% लोकांची संपत्ती 15%नी वाढली, तर 10% लोकांची संपत्ती 15%नी कमी झाल्याचंही या संस्थेची आकडेवारी सांगते। 1 एप्रिल 2017 पासून लागू होणारी जीएसटीची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली। आता 1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू करण्यात येणार आहे। जीएसटी परिषदेच्या झालेल्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबद्दलची माहिती दिली। जीएसटीमध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर तसंच राज्याचं व्हॅट आणि विक्री कर या सगळ्याचा समावेश करण्यात आला आहे। जर माझ्या मुलांनी एखाद्या मुलीची छेड काढली तर मी त्यांचीही मुंडकी छाटून टाकेन, ही कडक शब्दातली प्रतिक्रिया आहे बॉलिवूडच्या किंग खानची। फेमिनाला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खाननं बंगळुरू विनयभंग प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला। मुलींना किंवा महिलांना ऐरगैर समजू नका, त्यांचा आदर करा असं आवाहन शाहरुख खाननं केलंय। संपूर्ण देशभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बंगळुरू विनयभंग प्रकरणाचा अनेक सेलिब्रिटींनी निषेध केला। आतापर्यंत अक्षय कुमार, आमिर खान, अनुष्का शर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर जोरदार टीका केली। दंगल सिनेमात लहान गीता फोगाटची भूमिका साकारणाऱ्या जायरा वसीमला चाहत्यांच्या संकुचित वृत्तीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। जायरा वसीमनं जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली। या भेटीनंतर सोशल मीडियावरून जायरा वसीमवर जोरदार टीका करण्यात आली। या प्रकरणामुळे भांबावलेल्या जायरानं सुरुवातीला फेसबुकवर पोस्ट टाकून झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली, मात्र काही वेळातच जायरानं फेसबुकवरून माफीनाम्याची पोस्ट डिलीट केली। दरम्यान गीता आणि बबिता या फोगट बहिणींनी जायराला धीर देत तिच्यावर टीका करणाऱ्यांचा निषेध केला। मुलायम सिंग आणि अखिलेश यादव या पितापुत्रांच्या भांडणात सध्या तरी अखिलेश यादव यांनी बाजी मारली, कारण सायकल हे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव या अखिलेश यादव यांच्याकडेच राहणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला, त्यामुळे आता मुलायम सिंगांची मोठी अडचण झाली आहे। काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षात उभी फूट पडली होती। त्यानंतर उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या तोंडावर सायकल हे निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावं यासाठी पितापुत्राकडून प्रयत्न केले जात होते। दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अखिलेश यांच्या होऊ घातलेल्या युतीत सामील होण्याची शक्यता आहे। मोदी नेहमीच गरिबांच्या गोष्टी करतात, पण कधीही गरिबांसोबत दिसत नाहीत। त्यांचे कपडे पण कधी फाटत नाहीत आणि तरीही ते फाटक्या कपड्यांविषयी बोलत असतात, अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर कडाडून टीका केली। त्याचबरोबर आपण कसे गरिबांबरोबर आहोत हे दाखवण्यासाठी आपला फाटका कुर्ताही त्यांनी लोकांना दाखवला। उत्तराखंड निवडणुकांसाठी ऋषिकेशमध्ये झालेल्या एका सभेत ते बोलत होते। राजनीति गरीबों की करता हूं, मगर गरीबों के बीच में कभी जाता नहीं हूं। फटे हुए कपड़े मैं कभी पहनता नहीं हूं। ये भी मैं देख रहा था, यहां पे मेरा कुर्ता फटा हुआ है, ये देखो। मैं आपको एक और तो मैं देखता हूं कि भैया मेरा यहाँ पॉकेट फटा है, ये मेरा कुर्ता फटा है, ठीक है, कुछ फर्क नहीं पड़ता। नहीं, नरेंद्र मोदी जी का पॉकेट कभी नहीं फटेगा। नरेंद्र मोदी जी का कुर्ता कभी खराब नहीं दिखेगा।
मगर नरेंद्र मोदी जी गरीबी की राजनीति करते हैं, फटे कपड़ों वालों की राजनीति। काही दिवसांपूर्वी भाजपचा शीख चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबरोबर भाजपवर हल्लाबोल केला। भाजपसोबतच अकाली दल आणि आम आदमी पक्षावर सिद्धूंनी टीकास्त्र सोडलं। एकेकाळी देशाची ढाल असणारा पंजाब ड्रग्समुळे बदनाम झाल्याचं सिद्धू यांनी म्हटलं। यासाठी अकाली दलाला जबाबदार धरत त्यांनी बादल परिवारावर जोरदार हल्ला चढवला। महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथुर हे देशातली सर्वोच्च तपास यंत्रणा सीबीआयच्या महासंचालक पदाच्या शर्यतीत आहेत। सीबीआयच्या नवीन महासंचालकाच्या नियुक्तीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका समितीनं 49 अधिकाऱ्यांची नावं सुचवली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे.एस. केहेर, लोकसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची निवड समिती सीबीआयच्या नवीन महासंचालकांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल, ज्यात सतीश माथुर यांच्यासोबतच दिल्लीचे पोलीस आयुक्त आलोक कुमार वर्मा आणि रूपक कुमार दत्ता यांचीही नावं चर्चेत असल्याचं बोललं जात आहे।